समर्थक पदविधीः यानंतर सूत्र येतं प्राक कडारात समासः. हे सूत्र जे आहे त्याला अधिकार सूत्र असं म्हणतात. सूत्रांचे जे प्रकार आहेत त्यापैकी एक अधिकार. सूत्र एकूण 10 प्रकारची आहेत. संज्ञाच परिभाषाच विधिर्नियम एवच अतिदेशोधिकारश्च षड्विधम सूत्रलक्षणम. म्हणजे यामध्ये संज्ञा, परिभाषा, विधी, नियम, अतिदेश आणि अधिकार हे 6 प्रकार सांगितले. आणि पुढच्या श्लोकामध्ये प्रतिषेधोनुवादश्च विभाषाच निपातनम एतत् चतुष्टयं क्षिप्त्वा दशधा सूत्रमुच्यते. जे प्रतिषेध, अनुवाद, विभाषा आणि निपातन अशी 4 मिळून एकूण 10 प्रकारची सूत्र आहेत. तर त्या 10 सूत्रांपैकी प्राक कडारात समासः हे जे सूत्र आहे ते आहे अधिकार सूत्र. अधिकार म्हणजे एकत्र उपात्तस्य अन्यत्र व्यापारः अधिकारः. म्हणजे अधिकार सूत्र ही एक प्रकारची अनुवृत्ती आहे. अनुवृत्तीचे एक प्रकार आहे. अधिकार सूत्राने काय होतं तर एक विषय जो आहे त्या विषयाची मर्यादा स्पष्ट केली जाते. जसं याच सूत्रामधून बघूया. हे सूत्र काय म्हणतं प्राक कडारात समासः. म्हणजे विषय काय सांगतं, समास हा विषय सांगतं. आणि प्राक कडारात याच्याने कडारा कर्मधारये असं जे सूत्र येतं म्हणजे दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या पादामध्ये 38वे हे सूत्र आहे. तर या सूत्रापर्यंत कुठपासून तर सध्या जे आपलं चालू आहे प्राक कडारात समासः या सूत्राचा नंबर काय आहे 2रा अध्याय 1ला पाद आणि 3रं सूत्र. तर 2.1.3 पासून ते 2.2.37 पर्यंत जितकी सूत्र आहेत ती सर्व सूत्र समास विषय प्रतिपादन करणारी आहेत. हे आपल्याला अधिकार सूत्राने सांगितलं. म्हणजे अधिकार सूत्राने समास हा विषय कुठून कुठपर्यंत आहे याची आपल्याला अवधी सांगितलेला आहे. आणि अधिकार सूत्राचं हेच काम आहे. एकत्र उपात्तस्य अन्यत्र व्यापारः याचा अर्थ काय होतो पाहूया. हे सूत्र सांगितलेलं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये 1म पादामध्ये 3रं सूत्र आहे. आता या सूत्राचा इथे काय अर्थ आहे हा जर आपण बघायला गेलो तर एक प्रक्रिया म्हणून किंवा नियम म्हणून असं आपल्याला इथं दिसत नाही. पण हे सूत्र इथं सांगितलेलं आहे. पण इथून पुढची जी सूत्र आहेत त्या सर्व सूत्रांमध्ये आपल्याला या समासः याची अनुवृत्ती घ्यावी लागते. किंबहुना ती घेतल्याशिवाय आपल्याला पुढील सूत्रांचा अर्थ पूर्णपणे लागत नाही. म्हणजे अन्यत्र त्याचा व्यापार कुठे आहे अन्यत्र आहे. व्यापार याचा अर्थ कार्य. या सूत्राचं कार्य स्वतः जिथं सांगितलेलं आहे तिथे काही नसून अन्यत्र त्या सूत्राचं कार्य चालू असतं. कुठपर्यंत आहे प्राक कडारात म्हणजे कडारा कर्मधारये या सूत्रापर्यंत समासः याचं कार्य चालणार आहे. म्हणून याला म्हणायचं अधिकार सूत्र. अनुवृत्तीचे बरेच प्रकार आहेत. पण हा प्रकार कसा आहे तर तो जिथून सुरू झाला आहे आणि जिथपर्यंत आहे त्या संपूर्ण भागामध्ये जितकी सूत्र येतात त्या सर्व सूत्रांमध्ये या एका सूत्राची अनुवृत्ती ही चालत असते. त्यामुळे याला अधिकार सूत्र असं म्हणतात. इथं आपल्याला प्रश्न पडू शकतो की हा प्रकार का केला असावा.
सरळ सरळ वाक्यांमधनं हे नियम असं सरळ का नसावं सांगितलेलं? तर याचं उत्तर असं आहे की व्याकरण जे झालेलं आहे, केलेलं आहे, ते भाषेचं केलेलं आहे. आणि या भाषेमध्ये शब्दही प्रचंड आहेत, शिवाय नवीन नवीन शब्द तयारही करता येतात आणि वाक्यही अनंत आहेत. म्हणजे इथे भाषा ही लवचिक आहे, आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे तितक्या शब्दांचा, तितक्या वाक्यांचा नियमांमध्ये अंतर्भाव करण्यासाठी जर आपण वाक्य लिहून भाष्यासारखे किंवा नियमांचं पुस्तक तयार करायचं झालं तर ते इतकं मोठं होईल की त्याचा अभ्यासच कोणी करू शकणार नाही. आणि म्हणून ह्या आपल्या प्राचीन भारतीय वैज्ञानिकांनी काय युक्ती काढली की आपण या या नियमांना जर सूत्र रूप दिलं तर त्यांचा जो विस्तार आहे तो विस्तार कमी होईल. म्हणजे आज आपण ही भाषा समजू शकतो, ते कॉम्पॅक्ट होऊन जाईल. मोठ्या सर्व्हरवर जे ठेवायचं आहे ते एखाद्या चिपमध्ये आपल्याला जर ठेवता आलं तर आपल्यालाही ती स्पेस कमी झालेली हवी असते. अगदी हाच विचार तिथं केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी सूत्रात्मक रचना केली आहे. आणि बरं का, ही रचना फक्त व्याकरणानेच केली असं नाही, तर संस्कृत शास्त्रांचा हा पायंडाच आहे की त्यांनी प्रत्येक शास्त्राची सूत्र तयार केलेली आहेत. सूत्रांचा फायदा काय होतो की ती सूत्र आपल्याला छोटी छोटी असतात, त्यामुळे पाठ करायला सोपी असतात. त्यानंतर एकदा त्यांचा अर्थ समजून घेतला की आपल्याला सगळे नियम हे सहजपणे सांगता येतात, लक्षात ठेवता येतात. त्यामुळे त्यांनी सूत्ररचना केली. आणि सूत्ररचना करताना सगळ्यात उत्कृष्ट सूत्र, कॉम्पॅक्ट सूत्र जर कुठली असतील तर ती व्याकरणाची सूत्र आहेत. तर सूत्रांचं लक्षण तसं आपल्याला माहिती आहे, पण आपण या प्रसंगात परत एकदा पाहूया. कुणाला सूत्र म्हणतात तर अल्पाक्षरमसंदिग्धं सारवत विश्वतोमुखम अस्तोभमनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. म्हणजे जे कसं असायला पाहिजे, अल्पाक्षर असायला पाहिजे. म्हणजे अगदी कमी अक्षर, कमीत कमी अक्षर. या कमीत कमी अक्षरांचा आनंद काय असतो तर व्याकरणशास्त्रात एका ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे, अर्धमात्रा लाघवेन पुत्रोत्सवम मन्यन्ते वैयाकरणाः. म्हणजे अगदी अर्धी मात्रा जरी सूत्रामध्ये कमी करता आली तरी सुद्धा आपल्याला मुलगा झाल्याचा आनंद त्या वैयाकरणांना होतो. म्हणजे किती विचार या सूत्रांच्या मागे केलेला आहे हे यावरून आपल्याला कळतं. असो, तर अल्पाक्षरत्व म्हणजे कमीत कमी अक्षरांमध्ये सांगणं. त्यानंतर ते कमीत कमी अक्षर आहेत तर काही न कळण्यासारखं उगाच क च ट त प असं सांगणं नाही, तेही नाही चालणार. तर ते कसं पाहिजे, असंदिग्ध. म्हणजे तिथे कोणताही संशय निर्माण झाला नाही पाहिजे, अस्पष्टता नसली पाहिजे. तसंच ते कसं असलं पाहिजे, सारवत, साररूप असलं पाहिजे. पुन्हा म्हणजे विस्तार त्यामध्ये नको आहे, पण साररूप असून एक सूत्र एकाच शब्दाला उपयोगी आहे असं पण नसता कामा. तर विश्वतोमुखम म्हणजे सर्वस्पर्शी असलं पाहिजे. मला सांगायला तुम्हाला आनंद होतोय की हे जे संस्कृतमधलं व्याकरण आहे हे व्याकरण आदर्श व्याकरण आहे. आणि नंतर जी व्याकरणं झाली ती व्याकरणं ह्या व्याकरणाच्या मार्गदर्शनानुसारच झालेली आहेत. म्हणजे जेव्हा आपण खास करून भारतीय भाषांचा विचार करतो, मराठी असेल, हिंदी असेल किंवा अन्य भाषा आहेत, तर या अन्य भाषांमध्ये जी वाक्यरचना आहे, जी कारकरचना आहे, ही कारकरचना संस्कृत व्याकरणानुसारच आपल्याला दिसते. म्हणजे बघा, जर आपण संस्कृतचं व्याकरण नीट समजून घेतलं
तर इतर भाषा शिकताना आपल्याला याचा उपयोग नक्कीच होतो. ज्या भारतीय भाषा नाहीत त्यांच्यामध्ये सुद्धा कारक व्यवस्था असतेच असते. मग एकदा आपल्याला जर संस्कृत व्याकरणाचे नियम माहिती झाले तर आपण त्यानुसार इतर भाषांमध्ये या गोष्टी शोधू शकतो आणि ती भाषा आत्मसात करायला याचा 100% उपयोग होतो. त्यामुळे सूत्रांना काय म्हणलेलं आहे? विश्वतोमुखम. तसंच अस्तोभम. स्तोभ याचा अर्थ फाफट पसारा. सूत्रामध्ये कुठलाही फाफट पसारा नको, अनावश्यक अक्षर नको, शब्द नाही, अक्षर नको आहेत. अनवद्यंच, चुकीचं नको, कोणताही दोष त्या सूत्रामध्ये असता कामा नये. तर अशा प्रकारचं जे आहे याला सूत्रकार सूत्र असं म्हणतात. तर अशी सूत्र केल्यामुळं हा जो नियमांचा मोठा पसारा आहे तो पसारा एकदम छोटा होऊन जातो आणि आपल्याला तो लक्षात ठेवण्यासाठी, पाठ करण्यासाठी सोपा होतो. आता इथे छोटं करताना आपण सूत्र पाहणार आहोत. तर या सूत्रांमध्ये आपल्याला दिसतं की पूर्ण वाक्य नसतं, म्हणजे ज्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद अशा पद्धतीची रचना ही सूत्रांमध्ये आपल्याला दिसत नाही. पण सूत्र हाही वाक्याचाच प्रकार आहे किंवा ते एक प्रकारचं वाक्यच आहे. मग असं वाक्य जिथे वाक्याचे सगळे अवयव नाहीत अशा वाक्यांना, म्हणजेच बघा उदाहरण आपण घेऊया, समास प्रकरणातलंच घेऊया. जसं सह सुपा हे एक सूत्र आहे. आता यामध्ये सह आणि सुपा हे दोनच शब्द आहेत, दोनच पद आहेत. अव्ययी भावहा एकच पद आहे. आता हे अशा 1-2 अशा पदांमधून कसं समजून घ्यायचं? इथं किमान ही पदं थोडी तरी परिचयाची आहेत, पण काही सूत्र अशी आहेत छेच. आता यावरून काय अर्थ लागायचा? मग सूत्राचं जे लक्षण केलेलं आहे की ते कसं आहे, अनवद्य आहे, असंदिग्ध आहे, जिथे अर्थच लागत नाही त्याला असंदिग्ध कसं काय म्हणायचं? बरोबर आहे ना? असे प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतात. तर म्हणून इथे शास्त्रकारांनी अनेक युक्त्या केलेल्या आहेत. त्यातली एक युक्ती म्हणजे अनुवृत्ती. जशी आपण आता पाहिली, अनुवृत्ती म्हणजे एका सूत्रामध्येच त्या सूत्राचा संपूर्ण अर्थ त्याच सूत्राने सांगितला पाहिजे असा नियम इथे नसतो. तर सूत्रामध्ये मागच्या सूत्रांचा काही अंश हा तिथे त्यांनी घेतलेला असतो. म्हणजे त्यांची या सूत्रातली अक्षरं कमी झाली ना तेवढी, म्हणून ही क्लुप्ती केलेली आहे. तर मागच्या सूत्रांमधला काही भाग घेतलेला असतो. तर या प्रकाराला अनुवृत्ती, म्हणजे हा अनुवृत्ती प्रकारांनी त्यांनी काय केलेला आहे, तो वाक्य भाग जो आहे तो पूर्ण केलेला आहे. जसं याच उदाहरणात पाहूया, सहसुपा. आता इथे सुप शब्दाची सुपा ही तृतीया केलेली आहे. तृतीया आणि सह शब्द आहे. सुप याचा अर्थ सुबंत घेऊया. सुबंता सह काय? तर मागच्या सूत्रामधून आपण समास हा हे पुढे घेणार आहोत. म्हणजे समास जो होतो तो सुबंताशी होतो किंवा सुबंतांमध्ये होतो असा अर्थ आपल्याला इथे समजला. म्हणजे इथे समास हा जो शब्द आहे, पूर्ण शब्द हा मागच्या सूत्रातून इथे घेतला आहे. याला म्हणतात अनुवृत्ती. ठीक आहे. याचा फायदा काय झाला? तर या सूत्रामध्ये त्यांना समास हा शब्द घ्यावा लागला नाही आणि त्यामुळे सहसुपा असं छोटं कॉम्पॅक्ट असं सूत्र तयार झालं, जे पाठांतरालाही अगदी सहज आहे. तर या प्रकारे सूत्रांमध्ये काही संबंधित अशा मागच्या सूत्रांचाही भाग घेऊन
त्या सूत्रामध्ये ते वाक्य पूर्ण केलं जातं आणि मग तो वाक्यार्थबोध आपल्याला तिथे होतो. तोच पुढे म्हणूनच सूत्रांचा अर्थ समजून घेताना त्या सूत्रांवरचं भाष्य म्हणा किंवा टीका ही खूप गरजेची असते. म्हणून आपण ही सूत्र शिकताना काय करतो आहोत, लघुसिद्धांत कौमुदी म्हणतो आहोत. वास्तविक सूत्र जी आहेत ती पाणिनीय अष्टाध्यायीमधली आहेत, पण इथे आपण शिकताना सूत्र शिकतो आहोत, पण ती शिकताना कशाचा आधार घेतो आहोत, लघुसिद्धांत कौमुदी या ग्रंथाचा आधार घेतो आहोत. कशासाठी, तर यामध्ये ग्रंथकारांनी त्या सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपल्याला अनुवृत्ती वगैरे जोडून उदाहरणं देऊन इथे स्पष्ट केलेलं आहे. या ग्रंथाचे रचयिता आहेत आचार्य वरदराज. हे भट्टोजी दीक्षितांच्या शिष्यमंडळींपैकीच एक आहेत. तर भट्टोजी दीक्षितांनी रचलेली जी सिद्धांत कौमुदी आहे ती सिद्धांत कौमुदी खूप मोठी आहे, मोठा ग्रंथ आहे आणि म्हणून बालानां सुखबोधाय म्हणून ह्या लघुसिद्धांत कौमुदीची रचना वरदराजांनी केलेली आहे. आपण आपल्या या भागामध्ये समास भागामध्ये त्याचाही विचार घेणार आहोत. आतापर्यंत आपण समर्थक पदविधी आणि प्राक्कडारात समासः ही 2 सूत्र पाहिली.